सेक्स्टॉर्शनच्या सापळ्यात अडकलेल्या पुण्यातील लोकांची संख्या, या लोकांच्या तक्रारींची सायबर पोलिसांकडे नोंद झालेली संख्या 1400 पर्यंत आहे। परंतु राज्यभरात अशा पद्धतीनं सापळ्यात अडकलेल्यांची संख्या कितीतरी अधिक आहे, ज्यामध्ये अगदी कोवळ्या तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होतो। आपल्यासोबत असलेले शिवाजी भोसले देखील अशाच पद्धतीनं या सापळ्यात अडकले होते। नक्की काय घडलं होतं, कोणत्या परिस्थितीला तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सामोरं जावं लागलं? सर्वप्रथम मी एबीपी माझाचं अभिनंदन करतो की त्यांनी हा विषय लावून धरलेला आहे। आणि मला याबाबत सांगायचं असं की हे जे रॅकेट आहे ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून चालतं। व्हॉट्सअपवरून सुरुवातीला हाय असे मेसेज येतात, हाय बेबी। बेबी म्हटल्यानंतर तो सर्वांनाच लागू पडतो, तसाच मला मेसेज आला। त्यानंतर मी त्याला काही रिप्लाय दिला नाही। बरेच मुलींचे फोटो असलेले व्हॉट्सअपवरून चॅटिंग होत होतं, त्याच्यामधून मिसेसलाही डाऊट आला आणि ती म्हटली की कशा स्वरूपाचे ते मेसेज होते? तुमच्या मोबाईलमध्ये आहेत आणखी? मी सगळे ते जेवढे मेसेज आहेत ते मी सेव्ह करून ठेवलेत। त्यांचा स्टार्टिंगला हाय बेबी असा मेसेज येतो। जर आपण उत्तर दिलं नाही तर त्याच्यानंतर त्यांचे व्हिडिओ कॉल सुरू होतात आणि व्हिडिओ कॉल सुरू केल्यानंतर जरी कोणी जरी उचलला असे हाय बेबी असे मेसेज येतात। आणि तो व्हिडिओ कॉल उचलल्यानंतर त्या व्हिडिओ कॉलमध्ये समोर एक शूटिंग असलेलं ते नेकेड महिलांचे आपल्याला व्हिडिओ दाखवले जातात आणि त्याच्यानंतर त्यांना ते वेगवेगळे म्हणतात, बाथरूम में जाओ ऐसा करो। जेव्हा आपण त्याला नकार देतो त्यावेळी त्यांची तिसरी ॲक्शन सुरू होते की बाबा हमें ऐसा कुछ फालतूगिरी नहीं चाहिए असं मी म्हटलं होतं त्यांना। तर त्यावेळी त्यांनी तो व्हिडिओ कॉल लगेच मला दुसऱ्या कशाला तरी जोडून त्या नेकेड ह्याला पाठवला। विशेष करून हा प्रकार ज्यावेळी माझ्या बाबतीत घडला त्यावेळी इतके कॉल्स येत आहेत मला, त्यामुळे सर्वप्रथम माझ्या मिसेसचीच, माझ्या बायकोलाच माझ्याबद्दल शंका येऊ लागली आणि तिने स्वतःहून म्हटले की तुम्ही हा कॉल माझ्यासमोर उचलायचा। आणि मी तुमच्या पत्नीला संशय आला तुमच्यावरती? सर्वांनाच असे प्रकार मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये इतर बऱ्याच लोकांना, मित्रांना विचारलं तर अनेक लोकांमध्ये आता घर म्हणजे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली। तर मिसेसला म्हटलं की नको, हे असे प्रकार एक्स्टॉर्शनचे आहेत, मला मुंबईच्या मित्रांनी सांगितलेलं। तर ती म्हटली नाही ठीक आहे, दूध का दूध पाणी का पाणी करूया। मग तो तिनेच उचलला कॉल आणि मला पुढे देत माझ्या समोर हे केलं। ती मोबाईलच्या बॅकला होती आणि लगेच माझा फोटो काही सेकंदातच कॅच केला त्याने। जेव्हा मी म्हटलं हे फालतूगिरी में हमको नहीं जाना है तेव्हा त्यांनी तो फोन आम्हीच कट केला। कट केल्यानंतर काही सेकंदातच त्यांचे मैं आपका ये वीडियो अपलोड करूँगी यूट्यूब पे, फेसबुक पे, व्हॉट्सअप पे, इंस्टाग्राम पे असे मेसेज आहेत त्यांचे। जेवढे त्यांचे मेसेज आले तेवढे मी स्क्रीनशॉट काढले। विशेष म्हणजे हा प्रकार घडल्यानंतर माझे महाराष्ट्रातले जेवढे मित्रपरिवार आहेत सर्वांना मी सांगितलं। त्यावेळी मला अशी माहिती समजली की माझ्या एका मित्राकडून 4 लाख रुपये उकळले गेलेत। मी त्याला म्हटलं आपण पोलिसांकडे जाऊया, तो पोलिसांपुढे यायला तयार नाही। त्याच्यानंतर बदनामीच्या भीतीने तो म्हटला की नको। त्याच्यानंतर मी एक जबाबदार नागरिक म्हणून मी पुण्याच्या सायबर क्राईमच्या PIना फोन केला होता की असा प्रकार घडतोय। तर ते म्हटले की तुम्ही सायबर क्राईमला तक्रार देण्यापेक्षा स्थानिक पोलिसांकडे द्या। स्थानिक पोलीस स्टेशनच्या DB विभागाच्या एका माझ्या मित्राला मी कॉल केला, कृपया मी नावं घेत नाहीत त्यांची, परंतु त्यांना कॉल केल्यानंतर ते म्हटले की तुम्ही याकडे दुर्लक्ष करा, बऱ्याच लोकांना असे त्रास होत आहेत आणि ह्याचा शोध घ्यायचा पोलिसांनी प्रयत्न केला, परंतु ही टीम आउट ऑफ इंडिया असल्यामुळे त्याचा शोध लागत नाही। तर माझं असं मत, तुम्ही याच्यातून बाहेर कसं पडलात? मग हे कॉल येणं बंद कसं झालं? कॉल येणं बंद होत नाही जोपर्यंत समोरची व्यक्ती ब्लॅकमेल होत नाही, त्यांना कुठल्या ना कुठल्या त्याच्या मेसेज तो कॉल ब्लॉक करू शकता। हां, जर मला अशीच माहिती सांगितली पोलीस अधिकाऱ्यांकडून की जेवढे कॉल येतील व्हॉट्सअप तेवढे ब्लॉक करायचे। परंतु माझं असं मत होतं की आपण एक सुज्ञ नागरिक आहोत, हे कुठल्या टोकापर्यंत जात आहेत हे बघायचं। जेवढे त्यांचे व्हॉट्सअप कॉल, मला धमकी देण्यात आली की आता तुमचा व्हिडिओ आम्ही अपलोड करतो यूट्यूबवरती, फेसबुकवरती वगैरे, पण तो केला का त्यांनी? मग त्यांनी तो अपलोड करीन म्हटल्यानंतर मी त्यांना त्याच व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला
कि आई एम द सीनियर एडिटर, न्यूज़पेपर एडिटर, आणि माहिती दिली की ये फालतूगिरी बंद करो, नहीं तो ये आपको महंगा पड़ेगा, सायबर क्राइम को सबको मैं अंदर डालूंगा. एवढ्यावर करून सुद्धा ते थांबलेले नाहीत आणि थांबत नाहीत. त्यांच्यानंतर 8 ते 10 महिलांचे व्हॉट्सअप कॉल सुरूच आहेत आणि अजूनही येतात तुम्हाला कॉल? अजून आता मागच्या आठवड्यामध्ये आले, पण ह्या 4-5 दिवसामध्ये आले नाहीत. शेवट मला आणि माझ्या कुटुंबाला प्रोटेक्शन देण्यासाठी आता लोकांना व्हॉट्सअप बंद करून ठेवावं लागतं, फोन बंद करून ठेवावं लागतं. आणि हे कॉल विशेष म्हणजे पहाटे आपण ज्यावेळी बेडवर असतो किंवा रात्री 8:30 नंतर बेडवर असतो अशा वेळी येतात. आणि यावेळी आपण काय असतो की बनियन किंवा ट्राउझरमध्ये असतो, बेडवर थोडं रिलॅक्स मोडमध्ये असतो, आणि तोच फोटो ते कॅच करतात आणि ब्लॅकमेलिंगला सुरुवात करतात. बरोबर आहे. तर हे प्रकार एका दुसऱ्या व्यक्तीसोबत घडत नाही, तर खूप मोठं प्रमाण आहे. हजारोंमध्ये किंवा लाखोंमध्ये असेल तरी पण आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. मात्र अनेक जण बदनामीच्या भीतीने पुढे येत नाही आहेत. आणि मोडस ऑपरेंडी जर यांची पाहिली तर ती अतिशय भयानक आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे जे कोणी फसवणूक करणारे आहेत ते पोलिसांच्या हाताला लागत नाही आहेत. कारण एकतर हे सगळं ऑनलाईन पद्धतीने चालतं आहे आणि अनेक अशा ज्या टोळ्या कार्यरत आहेत त्या परदेशात आहेत, तिथून ते सगळं हे रॅकेट चालवत आहेत, हे देखील वेळोवेळी उघड झालेलं आहे. त्यामुळं काळजी घ्यायची जबाबदारी प्रत्येक मोबाईल वापरणाऱ्यांची आहे. तिथेच जर आपण आपल्या हातातील हा जो स्मार्टफोन आहे तो स्मार्टपणे वापरला तर पुढच्या अडचणींपासून आपण आपोआप स्वतःला वाचवू शकतो. कॅमेरामॅन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.